आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोपटीच्या शेंगाचे दाणे व फुलगोबीची मिक्स भाजी बनवणार आहोत। त्यासाठी मी ते फुलगोबी कापून घेतलेली आहे, त्याबरोबर असे पोपटचे दाणे उकडून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर एकीकडे आपण तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता। तेल गरम झालेला आहे, त्यामध्ये कांदे पण टाकलेले आहे। कांद्यांना छान असं शिजू द्यायचं आहे। बघू शकता कांद्यांना छान असं शिजू द्या, छान असं परतून घ्या। कांदे थोडे शिजल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला मिरच्या टाकायची आहे। मिरच्या टाकल्यानंतर सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि या कांदे मिरच्यांना छान असं शिजू द्यायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं मसाल्याचं वाटण टाकायचं आहे। मसाल्याच्या वाटणची रेसिपी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता किंवा आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन सुद्धा बघू शकता। मसाला छान असं शिजू द्यायचा आहे। बघू शकता मसाल्याला छान असं परतून घ्या, छान कलर चेंज होतपर्यंत शिजू द्या। मसाला शिजल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे। मीठ हा चवीनुसार टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये मिरची पावडर व हळदी पावडर टाकायची आहे। बघू शकता या प्रकारे मिरची पावडर व हळदी पावडर टाकलेली आहे व छान असं परतून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला टमाटर टाकायचे आहे। टमाटर टाकल्यानंतर सुद्धा छानसं परतून घ्यायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे टमाटर शिजेपर्यंत काही वेळासाठी झाकून ठेवायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता 1-2 मिनिटांनंतर टमाटर छान असे शिजलेले आहेत। आता टमाटर शिजलेले आहेत, आता त्याच्यामध्ये आपण हे पोपटीचे दाणे टाकूया। पोपटीचे दाणे टाकल्यानंतर छान असं परतून घेऊया। बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये त्या दाण्यांना। आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये फुलगोबी टाकायची आहे। फुलगोबी टाकल्यानंतर सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्या, छान मिक्स करून घ्या जेणेकरून सर्व मसाले त्या फुलगोबीला लागणार। या प्रकारे छान असं परतून त्याला मिक्स करून घ्या। बघू शकता या प्रकारे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। गोबी मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम ही स्लो करायची आहे आणि यावर एक ताट झाकून त्यामध्ये थोडा पाणी टाकून ठेवायचं आहे। आपल्याला हे 10 ते 15 मिनिटं असंच ठेवायचं आहे। 10-15 मिनिटानंतर बघू शकता गोबी छान शिजलेली आहे। पाणी न टाकता गोबी छान अशी शिजलेली आहे आणि ही भाजी खायला खूपच टेस्टी लागते। आता आपण त्यावरून कोथिंबीर पण टाकलेला आहे। आता आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे। ही खायला खूपच चविष्ट लागते, खूपच टेस्टी लागते। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।